So next is inertia. तर फोर्स अँड प्रेशर यामध्ये आपण न्यूटनचा जो फर्स्ट लॉ ऑफ मोशन ते या ठिकाणी आपण डिस्कस केला आणि त्यानंतर फोर्सचे जे डिफरंट टाइप्स आहेत, कॉन्टॅक्ट फोर्स असेल, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, ओके, त्यांचे पण उपप्रकार आपण पाहिले, जसं की ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक हे फोर्स कसे असतात, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असतात. मस्क्युलर, फ्रिक्शनल हे फोर्स हे कॉन्टॅक्ट फोर्स आहे. त्यानंतर आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स या संदर्भात पण डिस्कस केली. आजच्या लेक्चर मध्ये आपण इनर्शिया काय आहे ते समजून घेऊ. इनर्शिया इज अ टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन in its existing state of motion is called as inertia. आता काल आपण पाहिलं की एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स कार्य करत नसेल तर न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो, स्टेशनरी वस्तू म्हणजे रेस्ट पोझिशनला असणारी ही स्टेशनरीच राहते, म्हणजे स्थिर वस्तू ही कायम स्थिरच राहते. एखादी वस्तू जर मोशन मध्ये आहे, गतिमान, तर ती कायम गतिमानच राहते, म्हणजे मोशन मध्येच राहते. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा त्याच्यावर अनियंत्रित बाह्य बल म्हणजे एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स हे कार्य करत नसेल तर. आणि मग आता आपल्याकडे जे स्टेट ऑफ मोशन आहे हे दोन प्रकारचे आहे. एक स्टेट ऑफ मोशन कोणती असेल की ऑब्जेक्ट जो आहे हा रेस्ट पोझिशनला असेल, ही एक कंडिशन. दुसरी स्टेट ऑफ मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे, विशिष्ट गतीमध्ये आहे. अशा दोन प्रकारच्या सिच्युएशन्स आपल्याकडे असेल. आणि लक्षात ठेवायचं की एखादी वस्तू मोशन मध्ये आहे किंवा एखादी वस्तू रेस्ट पोझिशनला आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये टेंडन्सी आहे की तिची जी स्टेट ऑफ मोशन आहे, तिची जी स्वतःची स्थिती आहे ती स्वतःहून बदलत नाही. तर या गोष्टीला, त्या वस्तूचं काय म्हणायचं, इनर्शिया. जसं की एखादा बॉल आहे, मला सांगा आपण त्याला उचललंच नाही, त्याला कॅच केलं नाही किंवा त्याला थ्रो केलं नाही, तर तो स्वतःहून त्याची जागा बदलणार आहे का, नाही. म्हणजे हे त्याच्यामधलं काय आहे, इनर्शिया. एखाद्या वेळेस कुठे एक दगड ठेवला असतो, तो कायम तिथेच आहे बिकॉज ऑफ इनर्शिया. त्यानंतर मून आहे, नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ, हा विशिष्ट कक्षेमध्येच पृथ्वीभोवती फिरत आहे का, कारण तो कशामध्ये आहे, इनर्शिया. एक लक्षात, म्हणजे इनर्शिया हा फक्त रेस्ट पोझिशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्ट मध्येच असतो का, नाही, तर तो मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा असतो. आणि यावरून त्याचे तीन टाइप्स आहेत. तर पहा, पहिला टाइप आहे इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे याला आपण काय म्हणू की स्थिर जडत्व म्हणू आपण, हे ना. एखादा ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला आहे, स्टेशनरी कंडिशन मध्ये आहे. ऑब्जेक्ट कांट चेंज स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे जसं की मी चेअरचं एक्झाम्पल घेईल किंवा या ठिकाणी हॉलमध्ये असणाऱ्या टेबलचं एक्झाम्पल घेईल की या ऑब्जेक्ट, या वस्तू कोणत्या पोझिशनला आहे, रेस्ट पोझिशनला आहे. आणि स्टेट ऑफ रेस्ट ते स्वतःहून चेंज करणार नाही, म्हणून त्यांच्यामध्ये जे जडत्व आहे त्याला म्हणायचं इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. दुसरा टाइप आहे इनर्शिया ऑफ मोशन. आता इनर्शिया ऑफ मोशन समजून घ्यायचं असेल तर त्याचं सिंपल उदाहरण काय आहे की पहा, हा जो पंखा आहे, हा पंखा सध्याला कोणता फोर्स मिळाला, इलेक्ट्रिक फोर्स. आता आपण बंद केल्यानंतर सुद्धा काही वेळापर्यंत हा जो पंखा आहे हा फिरतच राहतो, रिव्हॉल्व होतो, म्हणजे फोर्स नसताना सुद्धा तो रिव्हॉल्विंग राहिला. याच्या मागचं कारण जर असेल ते आहे इनर्शिया ऑफ मोशन, म्हणजे मोशन मुळे त्याला काय मिळालं, त्या ठिकाणी इनर्शिया मिळाला. आणि त्यानंतर स्टॉप होईपर्यंत आहे ना, की इलेक्ट्रिसिटी स्विच ऑफ केल्यापासून काही काळ तो रिव्हॉल्व होत राहिला. अजून एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर पहा, बस जर अचानक थांबली, ब्रेक जर अचानक मारला गेला तर आपण काय होतो, पुढे ढकलल्या जातो, त्याला स्युडो फोर्स म्हणतात. त्या स्युडो फोर्स मुळे आपण पुढे ढकलल्या गेलो. मग हे जे पुढे ढकलल्या गेलो हे कशाचं जडत्व आहे, इनर्शिया ऑफ मोशन. आणि म्हणून इनर्शिया ऑफ मोशन मध्ये असणारा ऑब्जेक्ट जो आहे तो स्टेट
ऑफ मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये असणारी त्याची जी स्थिती आहे तो स्वतःहून बदलत नाही, आणि त्या गोष्टीला म्हणायचं इनर्शिया ऑफ मोशन. तिसरा आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन, किंवा त्याला आपण डायरेक्शनल इनर्शिया म्हणू. यामध्ये ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन, म्हणजे मोशन मध्ये ऑब्जेक्ट जो आहे हा स्वतःहून डायरेक्शन चेंज करत नाही. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं असेल, पुन्हा एकदा आपण बसचं एक्झाम्पल घेऊ. बसनं जर अचानक राईट दिशेला टर्न मारला तर आपण काय करतो, लेफ्ट दिशेला फेकला जातो, बरोबर आहे का? मग हे बेस्ट एक्झाम्पल कशाचं असेल, डायरेक्शनल इनर्शियाचं. सो ओव्हरऑल इनर्शियाचे 3 टाइप्स आपण पाहिले, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन, आणि तिसरा पाहिला डायरेक्शनल इनर्शिया. आता यानंतर आपल्याला शिकायचं आहे प्रेशर. आता प्रेशरचं एक एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या अगोदर. पहा, खेळा जर पाहिला तुम्ही, तर खेळा जेव्हा आपण भिंतीमध्ये ठोकतो तर तुम्हाला माहिती आहे की त्याचं दुसरं टोक जे भिंतीमध्ये जातं ते कसं असतं, पॉइंटेड, म्हणजे अनुकुचीदार असतं, बरोबर आहे ना? आणि दुसऱ्या साईडला एक कॅप असते, हेड, ज्याच्यावर आपण काय अप्लाय करत असतो, फोर्स लावत असतो. आणि तुम्हाला माहित आहे की समोरचं टोक जितकं शार्प असेल तितक्या कमी फोर्सनं तो खिळा भिंतीमध्ये काय होतो, आत जातो. याचा अर्थ काय आहे की समोरचा एरिया जितका कमी असेल तर कमी फोर्स मध्ये सुद्धा आपण जास्त प्रेशर काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. किंवा भाज्या कट करताना तुम्ही चाकू पाहिला असेल, तो चाकू जर जितका शार्प असेल ना तितकी कमी शक्ती तुम्हाला काय करावं लागते, अप्लाय करावं लागते. पण फार जुना जर चाकू असेल तर तुम्हाला जास्त प्रेशर अप्लाय करावं लागतं. प्रेशर जास्त अप्लाय झालं म्हणजे फोर्स तुम्ही जास्त अप्लाय करता, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय झाला की एज जे त्याच्या शार्प कडा आहे त्या जितक्या कमी असते, कमी आहे याचा अर्थ काय झाला, एरिया. एरिया जितका कमी तर सेम फोर्स चला या ठिकाणी आपण जास्त प्रेशर काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. आणि यावरून प्रेशरची व्याख्या काय करू आपण, द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. आणि सो युनिट एरियावर लंब दिशेने म्हणजे परपेंडिक्युलरली जर आपण फोर्स एक्झर्ट करत असतो तर डेफिनेटली ती फिजिकल क्वांटिटी काय असते, प्रेशर असते. आणि दॅट्स व्हाय प्रेशर जे आहे त्याचं सूत्र काय असेल, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन अप्लाइड एरिया, म्हणजे जेवढ्या पृष्ठभागामध्ये आपण फोर्स लावायलो तो एरिया. प्रेशर साठी सपोज आपण सिंबल घेऊ P, त्यानंतर फोर्स साठी F, एरिया साठी A. आता याच्या आपण जेव्हा SI युनिट बद्दल बोलू तर पहा, फोर्सचं SI एकक काय आहे, N अर्थातच काय आहे, न्यूटन. एरिया जे आहे त्याचं जे SI युनिट आहे ते काय आहे, स्क्वेअर मीटर, ओके, किंवा मीटर स्क्वेअर म्हणू आपण. आणि यावरून प्रेशरचं जे SI युनिट असेल ते SI युनिट तयार करताना आपण काय करणार, न्यूमरेटर मध्ये कोण आहे, न्यूटन, आणि डिनोमिनेटर मध्ये एरिया असल्यामुळे काय आला, मीटर स्क्वेअर. म्हणून प्रेशरचं जे SI एकक आहे ते काय असेल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे आणखी एका युनिटला डिफाइन करतं, म्हणजे प्रेशरचं एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर तर आहेच, पण त्या एककाला एक विशिष्ट नाव आहे, ते नाव आहे PA. PA स्टँड फॉर पास्कल. प्रेशरचे आणखीन काही एकक आहे, जसं की पहा, प्रेशर आपण बार मध्ये मोजतो आणि 1 बार म्हणजे 10⁵5 पास्कल. इथे लक्षात, प्रेशरचं आणखीन एक एकक आहे बार, आणि 1 बार आणि 1 पास्कल यांचं रिलेशनशिप काय आहे, 1 बार इज इक्वल टू 10⁵5 पास्कल, ओके. आणि यावरून जर तुम्हाला 1 पास्कल इज इक्वल टू हाऊ मच बार असं जर विचारलं तर काय करायचं, 10⁵5 ना त्याला आपण काय करणार, इथं -5 करणार. अपोजिट साइडला गेलं तर इनव्हर्स मध्ये, सो पॉझिटिव्ह
घातांक असतो त्याला आपल्याला काय करायचं असतं, निगेटिव्ह घ्यायचं असतं. आता ओव्हरऑल जर पाहिलं ना आपण तर यामध्ये एक लक्षात घ्या की फोर्स जी आहे ना ही डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोन्हीवर डिपेंड आहे. म्हणून फोर्स जी आहे ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. एरिया जे आहे हे काही फार थोड्या केसेस मध्ये ही स्केलर असते, पण मॅक्झिमम केसेस मध्ये एरिया जो आहे ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. फोर्स आणि एरिया या दोन्ही जरी वेक्टर क्वांटिटी असतील पण वेक्टर आणि वेक्टर यांचं डिव्हिजन जे आहे हे स्केलर होतं. आणि दॅट्स व्हाय लक्षात ठेवायचं की जी प्रेशर आहे की प्रेशर तुम्हाला जर विचारलं की कोणती क्वांटिटी आहे तर कोणती क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीला आपण डिफाइन कसं करणार, स्केलरचं लक्षात ठेवायचं ओनली डिपेंड ऑन मॅग्निट्यूड. फक्त कशावर डिपेंड येते, परिमाणावर आधारित आहे. म्हणजे जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. does not depend on direction, does not depend on direction म्हणजे दिशेवर अवलंबून नाही. आणि म्हणून जी ही भौतिक राशी डायरेक्शनवर डिपेंड नसते, फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडवर डिपेंड असते, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणतो स्केलर. आणि दॅट्स व्हाय प्रेशर जी आहे ही कोणत्या प्रकारची क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आता यामध्ये आणखीन एक लक्षात घ्या की फोर्स जर सेम असेल, फोर्स कसा आहे, सेम. फोर्स सेम असताना जर आपण पाहिलं तर प्रेशर जो आहे हा एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कारण ए जो आहे इथं छेदामध्ये आहे. जी वस्तू कशामध्ये असते, अंशामध्ये असते, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं जर पाहिलं आपण तर फोर्स न्यूमरेटर मध्ये आहे, म्हणजे प्रेशर हा कसा आहे, फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल. जितका आपण बल जास्त लावू तितकं प्रेशर काय असणार, जास्त. इफ फोर्स इन्क्रीज प्रेशर इन्क्रीज, इफ फोर्स डिक्रीज प्रेशर डिक्रीज. पण एरिया संदर्भात थोडंसं उलट आहे. एरिया जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे इथं काय आहे, व्यस्तानुपाती म्हणू आपण. सो जेव्हा ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं तर याचा अर्थ लक्षात घ्या, फोर्स सेम असताना जर आपण प्रेशर काय केला, सो सपोज आपण प्रेशरच्या ऐवजी एरिया घेऊ, ठीक आहे. जर आपण एरिया इन्क्रीज केला, लक्षात घ्या सेम फोर्स साठी जर एरिया इन्क्रीज केला तर जो प्रेशर आहे हा प्रेशर काय होतो, डिक्रीज. काय होतो, डिक्रीज. आणि याच्या उलट दुसरं काय असेल, जर एरिया आपण डिक्रीज केला, एरिया काय केला, डिक्रीज केला, तर अशा वेळेस प्रेशर हा काय होतो, इन्क्रीज होतो. ओके. आणि हे स्पेशल केसेस किंवा जर फोर्स सेम असेल तर. सो ओव्हरऑल तुमच्या लक्षात आलं असेल की फोर्स जी आहे त्याचं जे एकक पाहिलं आपण सूत्र F/A, याचा अर्थ प्रेशर हा फोर्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रेशर एरियाच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सेम फोर्स असताना जर आपण एरिया इन्क्रीज केला तर प्रेशर होतो डिक्रीज. सेम फोर्स साठी एरिया जर डिक्रीज केला आपण तर प्रेशर होतो इन्क्रीज. त्यानंतर आता एक फिजिकल कन्सेप्ट तुमच्या समोर आहे, एक सायंटिफिक क्वेश्चन इथं आपण पाहिलाय का. बऱ्याच वेळेस काय होतं की विज्ञानामध्ये गिव्ह रिझन असं एक क्वेश्चनचा टाईप असतो. तर इथे तुम्हाला विचारले की व्हाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इनटू द सँड. म्हणजे वाळवंटाचं जहाज आपण कोणाला म्हणतो, कॅमल्सला, उंटाला म्हणतो. मग याचे पाय वाळूमध्ये रुतत का नाही, याचं सायंटिफिक रिझन आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ते सायंटिफिक रिझन हे एक फिजिकल क्वांटिटी देऊ शकते आणि ती क्वांटिटी आहे प्रेशर. कारण नॅचरली जर पाहिलं आपण तर जे कॅमलचे जे फीट आहे त्याचे जे पाय आहेत ना हे कसे ब्रॉड, पाय ब्रॉड आहे
म्हणजे इथं एरिया काय झालेला आहे बरं, इन्क्रीज. आणि आपलं सूत्र काय सांगतं, प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. एरिया जर इन्क्रीज असेल तर प्रेशर काय असणार या ठिकाणी, डिक्रीज म्हणजे कमी असणार. आणि म्हणून कॅमलचं जे वेट आहे हा कमी जागेवर एक्झर्ट व्हायला का नाही, तर तो लार्ज एरिया जितका पायाचा एरिया जास्त आहे तितकं वेट सुद्धा काय व्हायला, डिस्ट्रीब्युट व्हायला. बरोबर आहे का. आता आपण पाहा, एका पायावर उभं राहणं आणि 2 पायावर उभं राहणं याच्यात फरक आहे का नाही. 2 पायावर उभं राहतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय वाढवला, एरिया वाढवला. एका पायावर उभं राहणं म्हणजे काय केलं आपण, एरिया डिक्रीज केला, पण प्रेशर काय व्हायला, इन्क्रीज. दोन्ही पायावर उभा राहतो याचा अर्थ एरिया इन्क्रीज झाला, प्रेशर डिक्रीज. सो ओव्हरऑल काय झालं मग की प्रेशर ऑन सँड रिड्यूस, म्हणजे वाळवंटामध्ये चलत असताना जे कॅमलची फीट आहे त्याचा एरिया जास्त आहे, वेट जो आहे हा लार्जर एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, त्यामुळे एका विशिष्ट ठिकाणी प्रेशर आला का नाही, प्रेशर सुद्धा या ठिकाणी डिक्रीज झाला, रिड्यूस झाला. आणि दॅट्स वाय त्याची जी फीट आहे हे सँड मध्ये, कशामध्ये, सँड मध्ये पेनिट्रेट होतील का नाही. And that's why it becomes easy to walk, आणि म्हणून वाळवंटामध्ये तो सहज चालू शकतो. म्हणजे पहा, एक डेली लाईफ एक्सपिरियन्स आहे की आपल्याला माहिती आहे की वाळवंटातला जहाज आहे, परंतु प्रत्येक गोष्टी मागचं सायंटिफिक रिझन आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. सो काय होतं सायंटिफिक रिझन, कॅमलचं वेट जरी जास्त असेल मात्र त्याचे लेग्स जे आहे, फीट आहे ते कसे आहे, ब्रॉड. सो एरिया कसा आहे त्याचा, लार्जर एरिया आहे. एरिया लार्जर असताना प्रेशर डेफिनेटली काय असतो, मिनिमम असतो. आणि दॅट्स वाय त्याचे फीट पेनिट्रेट करत नाही आणि तो इझिली वॉक करू शकतो. ओके. सो